जर तुम्ही पदवीधर असाल आणि सरकारी बँकेत नोकरी करण्याचं स्वप्न पाहत असाल तर हा व्हिडिओ स्किप करू नका, कारण 2026 मधील सगळ्यात मोठी बँक क्लर्क महाभरती आलेली आहे. तब्बल 11,000 पेक्षा जास्त जागा. पण थांबा, जागेंच्या संख्येवर जाऊ नका, कारण या जाहिरातीमध्ये अशी काही महत्त्वाची माहिती आहे जी बरेच उमेदवार मिस करतात आणि त्यामुळं ते स्पर्धेतून परीक्षा आधीच बाहेर पडतात. या व्हिडिओच्या शेवटी मी अशा कोणत्या चुका होतात ज्या आपण टाळू शकतो आणि बँकेचा प्राधान्यक्रम कसा द्यावा हे सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी स्वप्नील तांबेकर. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 11,000 पेक्षा ज्या जास्त जागा आलेल्या आहेत त्यांचं आपण संपूर्ण विवरण बघणार आहोत. त्यानंतर याला अर्ज कोण करू शकतं, परीक्षा मराठीतून देता येऊ शकते का, कोणत्या बँकेमध्ये भरती होणार आहे, निवड प्रक्रिया नेमकी कशी आहे, पगार किती मिळतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अर्ज करण्यापूर्वी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. या सगळ्या आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हा व्हिडिओ बघितल्याशिवाय तुम्ही फॉर्म भरू नका. तर या जाहिरातीची जी PDF आहे, ऑफिशियल PDF, ही मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देईन, कमेंट सेक्शनमध्ये देखील त्याची लिंक देईल. ती तुम्ही ओपन करा. ओपन केल्यानंतर तुम्हाला पहिलं पेज हे असं दिसणार आहे. म्हणजे ही आपली एक ट्रस्टेड व्हॅकन्सी आहे. IBPS ही 11 सरकारी बँकांसाठी रिक्रुटमेंट करत असते. त्याचं ही नोटिफिकेशन आहे. IBPS.in या वेबसाईटवर तुम्हाला हे नोटिफिकेशन मिळून जाईल. तर या IBPS क्लर्क या महाभरतीचं लास्ट डेट कधी आहे तर 21 ऑगस्ट ही फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. त्यानंतर ऑनलाईन याची एक्झामिनेशन होणार आहे. पहिल्यांदा प्रिलिम होणार, ज्याला आपण पूर्व परीक्षा असं म्हणतो. ही पूर्व परीक्षा ऑक्टोबरमध्ये होणार आहे. साधारण आपल्याजवळ जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर 4 महिन्याचा जवळपास कालावधी आहे. त्यानंतर जी मुख्य परीक्षा आहे, ज्याला मेन्स असं म्हणतो, ही मुख्य परीक्षा डिसेंबरमध्ये होणार आहे. ऑक्टोबर नंतर लगेचच महिनाभरात त्याचा रिझल्ट लागेल, नोव्हेंबरमध्ये रिझल्ट लागेल आणि लगेचच डिसेंबरमध्ये आपली मुख्य परीक्षा होणार आणि त्याचा फायनल रिझल्ट जो आहे तो मार्चमध्ये मिळणार आहे. फास्ट प्रोसेस आहे, ट्रान्सपरंट प्रोसेस आहे, जलद प्रोसेस आहे. या एका रिक्रुटमेंटमध्ये 11 सरकारी बँका सामील झालेल्या आहेत. या 11 बँकांचा तुम्हाला प्रेफरन्स द्यायचा आहे, ज्यांची लिस्ट तुम्ही इथं बघू शकता. तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या या सगळ्या बँका आहेत, या सगळ्या सरकारी बँका आहेत. त्यामुळे या सगळ्या सरकारी बँकांची ही एक कॉमन रिक्रुटमेंट आहे. तर आता ही जी रिक्रुटमेंट आहे ही स्टेट वाईज रिक्रुटमेंट आहे. म्हणजे काय, तुम्ही भारतातील फक्त कुठल्या तरी एका राज्याला अप्लाय करू शकता. तर टोटल 11,000 जरी जागा असल्या तर जर तुम्ही महाराष्ट्राला अप्लाय केलं तर त्यासाठी तुम्हाला 1,051 एवढ्या जागा आहेत, ज्या अजून वाढण्याची शक्यता आहे. कर्नाटकमध्ये जवळपास 1414 जागा आहेत, गोवामध्ये 61 आहेत, गुजरातमध्ये, MP मध्ये, राजस्थान, UP मध्ये ह्या ज्या जागा आहेत ह्या तुम्ही कुठल्या तरी एका राज्याला अप्लाय करू शकता. अट एवढीच आहे की तुम्हाला त्या राज्याची भाषा आली पाहिजे, कारण तुमची लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट होते. जसं महाराष्ट्रासाठी जर तुम्ही अप्लाय करायचं असेल तर ऑफकोर्स तुम्हाला मराठी जमलं पाहिजे, लिहिता बोलता वाचता आलं पाहिजे. कर्नाटकला अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला कन्नड आलं पाहिजे, लिहिता बोलता वाचता. गोव्यासाठी तुम्हाला कोकणी आलं पाहिजे, गुजरातसाठी तुम्हाला गुजराती आलं पाहिजे आणि MP, राजस्थान, UP साठी तुम्हाला हिंदी जमलं पाहिजे. सो या भाषेनुसार तुम्हाला ज्या भाषा येतात त्यानुसार तुम्हाला अप्लाय करायचं आहे. कर्नाटकमध्ये ज्यादा जागा आहेत. जर तुम्हाला कन्नड थोडंफार येत असेल बिंदास तुम्ही कर्नाटकला अप्लाय करा. कोकणी भाषा मराठीशी मिळती जुळती आहे, त्याला देखील तुम्ही अप्लाय करू शकता. हिंदीसाठी बघा ऑलरेडी कॉम्पिटिशन भरपूर असतं, सो आय विल नॉट रिकमेंड हिंदी. बट तुम्ही निश्चितच मराठी येत असेल तर हे पर्याय तुम्ही विचार करू शकता या पर्यायांचा. आता महाराष्ट्रासाठी जे जागा आहेत यामध्ये तुम्ही बघू शकता हे टोटल विवरण आहे. प्रत्येक बँकेनुसार टोटल 11 बँका आहेत. यामध्ये युनियन बँक ऑफ इंडियाने अजून नॉट रिपोर्टेड, म्हणजे त्याने अजून आपल्या जागा किती आहेत हे सांगितलं नाही. त्यामुळे 1,051 जरी असल्या तरी ह्या जागा वाढणार आहेत. युनियन बँकेची रिक्रुटमेंट मोठी असते, साधारण 200-300 जागा अजून वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा आकडा अजून याच्यापेक्षा निश्चितच
मोठं असणार आहे. ही जी रिक्रुटमेंट आहे यामध्ये सगळे जे रिझर्वेशनचे रूल्स फॉलो केले जातात. तुम्ही बघू शकता SC कॅटेगरीसाठी, ST कॅटेगरीसाठी, OBC, EWS, अनरिझर्व कॅटेगरी या कॅटेगरीनुसार आपले रिक्रुटमेंट होत असते. त्यानंतर लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट. आता अप्लाय करताना बघा तुम्हाला त्या राज्याची जी भाषा आहे ती जमली पाहिजे आणि त्यासाठी जर तुम्ही सपोज कर्नाटकमधून अप्लाय केलं तर आपली एक लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट होते. तर ही जी टेस्ट आहे ही ह्यासाठी तुम्ही ज्या राज्याला अप्लाय करता, सपोज तुम्ही कर्नाटकला अप्लाय केला तर लँग्वेज सिलेक्शन जे आहे ते तुम्हाला आधीच करावं लागतं. कन्नड तुम्हाला लिहिता बोलता वाचता येते असं सांगावं लागतं. महाराष्ट्राला करताना ऑफकोर्स मराठी तुम्हाला येते. आता ही टेस्ट कुणाला होणार नाही तर अशा विद्यार्थ्यांना होणार नाही अशा ज्या विद्यार्थ्यांनी ही ऑलरेडी लँग्वेज आपल्या 10वी मध्ये शिकलेली आहे. म्हणजे 10वीला जर तुम्हाला मराठी विषय असेल तर तुमची ही लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट होणार नाही. कन्नड असेल तर तुम्ही कर्नाटकमधून अप्लाय केलं तरी तुमची लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट होणार नाही. ही कधी होणार आहे टेस्ट? ही टेस्ट तुमची ज्यावेळी तुमचा फायनल रिझल्ट लागेल मार्चमध्ये त्याच्यानंतर पण जॉईनिंगच्या आधी होणार आहे आणि या टेस्टमध्ये पास होणं मॅन्डेटरी आहे. याला कुठलेही मार्क्स नसतात पण पास व्हावं लागतं. फेल झाला तर तुम्ही या भरतीमधून बाहेर पडू शकता. त्यामुळे तुम्हाला काळजीपूर्वक ज्या राज्याला तुम्ही अप्लाय करणार आहात ते राज्य सिलेक्ट करायचं आहे. आपल्या सीमा भागातली बरीचशी मुलं कर्नाटकमध्ये अप्लाय करतात कारण कन्नड बऱ्यापैकी समजत असतं, त्यानंतर ती शिकतात आणि अशी बरीचशी मुलं आपली कर्नाटकमध्ये ऑलरेडी वर्किंग आहे. आता या एक्झामचा पॅटर्न कसा असतो तो आधी समजून घेऊया. ही आहे पूर्व परीक्षा. पूर्व परीक्षेमध्ये तुम्ही बघू शकता 3 विषय आहेत. इंग्लिश, त्यानंतर न्यूमरिकल ॲबिलिटी याला मॅथ्स असं म्हणतात आणि त्यानंतर रिझनिंग बुद्धिमत्ता चाचणी. 3 विषय आहेत. आता या 3 विषयांची तुम्हाला गंमत सांगतो. इंग्लिश हा विषय इंग्लिशमध्येच असतो आणि इथं हे जे मॅथ्स आणि रिझनिंग जो विषय आहे आणि इवन पुढे जो GK आहे हा तुम्हाला त्या ज्या राज्याला तुम्ही अप्लाय केलंय त्या राज्याच्या लँग्वेजमध्ये देता येतो. इंग्लिशमध्ये देखील देता येतो ऑफकोर्स आणि मराठीमध्ये देखील आपल्याला देता येणार. इथं देखील सेम इंग्लिशमध्ये देखील देता येईल तुम्हाला, मराठीमध्ये देखील हा पेपर देता येईल. इंग्लिश मात्र इंग्लिशमध्ये राहतं. सेक्शनल टाइम असतो 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 30 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात ज्याला 30 मार्क्स असतात. इथं 35 क्वेश्चन आणि इथं देखील 35 क्वेश्चन असं 30 35 35 टोटल 100 मार्क्सचा हा पेपर असतो आणि याला टोटल 60 मिनिट वेळ असतो. ही पूर्व परीक्षा झाली. जी मुलं पूर्व परीक्षेला हा जो कट ऑफ आहे हा सेक्शनल कट ऑफ आणि ओव्हरऑल कट ऑफ असतो, निगेटिव्ह मार्किंग असते याला. जे हा कट ऑफ क्लिअर करतील ते मुख्य परीक्षेला जातील. मुख्य परीक्षेला देखील सेक्शनल टाइम तुम्हाला दिसून येत असेल. विषय तेच आहेत बघा, इंग्लिश, रिझनिंग, क्वांटिटी ॲप्टिट्यूड, तिथं नाव न्यूमरिकल ॲबिलिटी होतं, मॅथ्स हाच आहे आणि इथं फक्त एक GK जनरल अवेअरनेस किंवा फायनान्शियल अवेअरनेस वाढलेला आहे, करंट अफेअर्स थोडक्यात. तर यामध्ये देखील सेक्शनल टाइम आहे, सेक्शनल कट ऑफ आहे, निगेटिव्ह मार्किंग आहे. प्रिलिमचेच सब्जेक्ट पुढे आलेले आहेत. इथं देखील तुम्ही हा इंग्लिश हा विषय सोडला तर उरलेले 2 विषय जे आहेत ते इंग्लिश आणि मराठी या दोन्ही विषयामधून देऊ शकता. पगार किती मिळतो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. तर जे नवीन न्यूली अपॉइंटेड जे क्लर्क आहेत त्यांना प्रत्येक बँकेनुसार थोडाफार फरक पडत असतो पण साधारणपणे 45,000 ते 50,000 पर्यंत हा पगार आहे, जो ऑफकोर्स हळूहळू पुढे वाढत जातो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही एकदा क्लर्क म्हणून जॉईन झाला तर तुम्ही फक्त 3 वर्षामध्ये बँकेमध्ये ऑफिसर, प्रोबेशनरी ऑफिसर बनू शकता. त्यामुळे ही सगळ्यात महत्त्वाची रिक्रुटमेंट आहे. 3 वर्षामध्ये हा 45,000चा पगार डायरेक्ट 90,000 तुमचा होऊ शकतो. याच्यापेक्षा फास्ट ग्रोथ तुम्हाला अजून कुठल्याही क्षेत्रामध्ये मिळणार नाही. त्यानंतर इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे तो आधी समजून घेऊया. तर एज जे आहे हे 1 ऑगस्टला तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. 1 ऑगस्ट तारखेला कमीत कमी 20 जास्तीत जास्त 28 असलं पाहिजे जर तुम्ही जनरल कॅटेगरीमध्ये येत असाल तर. त्यानंतर जर OBC असाल तर जास्तीत जास्त 31, SC ST मध्ये 33, पर्सन विथ डिसेबिलिटी जे आहेत
त्यांच्यासाठी 38 आहे. एक्स सर्व्हिसमॅनसाठी वेगळा कोटा असतो, त्यांना 28 अधिक त्यांची जी सर्व्हिस झालेली वर्ष आहेत ती अधिक 3 वर्ष, म्हणजे सर्व्हिस जर 15 झाली असेल तर 28 अधिक 15 अधिक 3 इतकं वर्ष त्यांना रिलॅक्सेशन मिळतं. त्यानंतर जे विडोज आहेत, डिवोर्स वुमन आहेत, ज्यांचं परत लग्न नाही झालं, अशांसाठी 35 जनरल कॅटेगरीसाठी आहे, ओबीसीसाठी 38 आणि SC ST साठी 40 एज लिमिट आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी देखील एकदा खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन ही देखील 21 ऑगस्टलाच कॅल्क्युलेट करायचं आहे, कारण 21 ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे फॉर्म भरण्याची. कुठल्याही शाखेतील तुम्हाला पदवी चालते, कोणत्याही शाखेतील पदवी, जरी तुम्ही डिस्टन्स एज्युकेशन केलं असलं तरी चालेल. ही जी पदवी आहे त्याचा रिझल्ट 21 ऑगस्ट 2026च्या पूर्वी लागलेला असला पाहिजे. डिग्री सर्टिफिकेट नंतर मिळालं तरी चालेल, पण त्याचा रिझल्ट याच्या आधी ऑनलाईन जरी डिक्लेअर झाला तरी चालतो. यासाठी कम्प्युटर लिटरसी लागते. तुमच्याजवळ MSCIT किंवा टॅली किंवा अजून कुठला जर तुम्ही कोर्स केला असेल तर ते सर्टिफिकेट चालतं. जर नसेल तर तुम्ही आता करू शकता, काही प्रॉब्लेम येत नाही. आणि जर तुम्ही कॉलेजमध्ये स्कूलमध्ये कम्प्युटर ॲज अ सब्जेक्ट म्हणून शिकला असेल तर तुम्हाला या सर्टिफिकेटची आवश्यकता नाही, तुम्ही डायरेक्ट एलिजिबल होणार आहे. त्यानंतर ॲप्लिकेशन करण्यासाठी फी किती आहे? जनरल आणि OBC कॅटेगरीसाठी 850 रुपये फी आहे आणि SC ST पर्सन विथ डिसेबिलिटी एक्स सर्व्हिसमॅन यांच्यासाठी 175 रुपये फी आहे. एक्झाम सेंटर्स, जर तुम्ही महाराष्ट्रातून अप्लाय करणार असाल तर एक्झाम सेंटरची लिस्ट इथं दिलेली आहे. तुम्ही जर कर्नाटकमधून अप्लाय करणार असला तर माझ्या मते आपल्यासाठी जवळ बेळगावमध्ये एक्झाम सेंटर पूर्व परीक्षेचं देखील आणि मुख्य परीक्षेचं आहे. यामध्ये तुम्ही सगळी लिस्ट बघू शकता. आपल्या इथं सांगली, सातारा, रत्नागिरी, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर आणि मेन्सला देखील कोल्हापूर, नागपूर, नांदेड, पुणे हे सगळे एक्झाम सेंटर आहेत. लिस्ट तुम्ही डिटेलमध्ये चेक करा. एकदा व्हिडिओ पॉज करा आणि चेक करा. त्यानंतर अप्लाय करण्याची लिंक मी तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये देईन, त्यासोबतच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील देईल. अप्लाय करण्यापूर्वी तुमच्याजवळ काही महत्त्वाच्या गोष्टी असणं गरजेचं आहे. त्यामध्ये तुमचा फोटोग्राफ असणं गरजेचं आहे, स्कॅन केलेली इमेज. मोबाईलमध्ये फोटो काढून तुम्ही तो फोटो काढा. त्याच्यानंतर तुमची सिग्नेचर असली पाहिजे. सिग्नेचर ही कॅपिटल लेटरमध्ये नको, ही रनिंग लेटरमध्ये असली पाहिजे. लेफ्ट थंब, डाव्या हाताचा अंगठा, याचं तुम्हाला अंगठ्याचा ठसा याचे देखील स्कॅन इमेज पाहिजे. त्यानंतर एक हँड रिटन डिक्लेरेशन लागेल, जे मी इथं दिलेलं आहे. हे तुम्ही एका पेपरवर लिहा, प्लेन पेपरवर, आणि ते फोटो काढा आणि ते स्कॅन करून तयार ठेवा. त्यानंतर तुमचं 10वीचं जे सर्टिफिकेट आहे हे किंवा मार्कलिस्ट हे तुमच्याजवळ रेडी असलं पाहिजे. ते देखील तुम्ही तयार करून ठेवा. बाकी जर तुम्ही सर्टिफिकेट ऑफ डिसेबिलिटी, जर तुम्ही ॲप्लिकेबल असाल, हे कोणासाठी आहे? जर तुमचं 40% पेक्षा कमी तुमची डिसेबिलिटी असेल आणि तुम्हाला स्क्राईबची आवश्यकता असेल तरच आहे. रेग्युलर जे कॅन्डिडेट्स आहेत, जे स्क्राईब घेऊन जातात आणि 40% पेक्षा जास्त ज्यांची डिसेबिलिटी आहे त्यांना याची आवश्यकता नाही. हे फक्त काही व्यक्तींसाठी आहे, सगळ्यांसाठी नाही. फक्त पर्सन विथ डिसेबिलिटी ज्यांना स्क्राईब लागतो पण डिसेबिलिटी 40% पेक्षा कमी आहे त्यांच्यासाठीच हे आहे. क्लिअर आहे? तुम्ही एकदा याचा वाटल्यास स्क्रीनशॉट काढून ठेवा, व्यवस्थित बघा. आता बँक प्रेफरन्स महत्त्वाचा मुद्दा. 11 बँका आहेत. मग आता तुम्ही 11 बँकांचं बघा, तुम्हाला प्रेफरन्स द्यावा लागेल आणि तुम्हाला तुमच्या मार्क्सप्रमाणे, मुख्य परीक्षेच्या मार्क्सप्रमाणे, प्रिलिम ही आपली क्वालिफाईंग असते, मुख्य परीक्षेच्या मार्क्सप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी बँक अलॉट होते. कुठलाही इंटरव्ह्यू नाही आहे या प्रोसेसमध्ये, एकदम फेअर अँड ट्रान्सपरंट प्रोसेस आहे. त्यामुळे फॉर्म भरतानाच तुम्हाला हा प्रेफरन्स द्यावा लागतो. प्रेफरन्स कसा द्यायचा? तर यामध्ये मी तुम्हाला 2 प्रेफरन्स दिलेले आहेत. एक, जर तुम्हाला करिअरमध्ये ग्रोथ पाहिजे असेल तर असा प्रेफरन्स द्या. पहिल्यांदा बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, युनियन बँक ह्या चांगल्या बँका मी वर टाकलेल्या आहेत. आणि जर तुम्हाला घराजवळ पोस्टिंग पाहिजे असेल तर एक सगळ्यात बेस्ट क्रायटेरिया, जर तुम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये असाल तर तुम्ही बँक ऑफ इंडिया बिंदास टाका. जर तुम्ही विदर्भामध्ये असाल, छत्रपती संभाजीनगरमध्ये असाल तर बँक ऑफ महाराष्ट्र तुम्ही 2 नंबरला टाका. बाकीच्या बँकांचा प्रेफरन्स तुम्ही कसा जरी टाकला तरी तुम्हाला जनरली घराजवळ पोस्टिंग मिळतं. क्लेरिकलला घराजवळ पोस्टिंग मिळतं, किंवा लांब जर सुरुवातीला मिळालं तर एक साधारण 3 ते 5 वर्षानंतर तुम्ही परत तुमच्या
डिस्ट्रिक्टला होम डिस्ट्रिक्टला तुम्ही पोस्टिंग मिळू शकते. आता यामध्ये अजून एक क्रायटेरिया तुम्ही बघू शकता. तुमच्या जिल्ह्याची लीड बँक कोणती आहे बघा. त्या लीड बँकेच्या सगळ्यात जास्त शाखा तुमच्या जिल्ह्यामध्ये असणार आहेत. त्या बँकला तुम्ही अप्लाय करू शकता. म्हणजे कमीत कमी तुमच्या जिल्ह्यातून तर तुम्ही बाहेर जाणार नाही. जनरली बघा बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र तुमच्या जिल्ह्यातच टाकतं. अगदी बरेचसे स्टुडंट माझे असे आहेत ज्यांच्या अगदी घराजवळ देखील बँक आहे, म्हणजे घराजवळच पोस्टिंग आहे. त्यामुळं तुम्ही हा प्रेफरन्स माझ्या मते बिंदास डोळे झाकून फॉलो करू शकता. किंवा तुमच्या जिल्ह्याची लीड बँक बघा, जसं कोल्हापूरची बँक ऑफ इंडिया आहे, आणि त्याला तुम्ही अप्लाय करा. एकदा तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. आता सगळ्यात महत्त्वाचा पॉइंटला आपण आलेलो आहोत. बरेचसे प्रश्न असतात मुलांचे, त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा मी प्रयत्न या व्हिडिओमधून करणार आहे. पहिलं म्हणजे कोणत्या राज्यातून अप्लाय करावं. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. जर आपण नंबर ऑफ वॅकन्सीज बघितल्या तर महाराष्ट्राला जवळपास 1051 आहेत. कर्नाटकमध्ये 1414 आहेत. पहिलं तर मी सांगेन लोकल लँग्वेज बघा. मराठी येत असेल तर महाराष्ट्रातून कन्नड येत असेल तर बिंदास कर्नाटकमधून अप्लाय करा. कन्नड थोडं जरी समजत असेल, घरात कन्नड बोलणारा कोणतरी असेल किंवा कन्नड शिकण्याची तुमची मानसिकता असेल तर कर्नाटकमधून बिंदास अप्लाय करा. कारण कर्नाटकचा कट ऑफ हा महाराष्ट्रापेक्षा निश्चितच कमी लागतो. मोठा एकदम असा 15-20 मार्क्सचा डिफरन्स नाही पडत, एक 5 ते 10 मार्क्सचा डिफरन्स पडतो, पण डेफिनेटली महाराष्ट्रापेक्षा कमी पडतो. जागा तर यावर्षी जागा जास्तच आहेत. गोव्याला देखील एक चांगला पर्याय आहे. गोव्यासाठी कोकणी ॲक्च्युली लागते, आणि कोकणी शिकणं हे सोपं आहे कर्नाटक मधल्या कन्नडपेक्षा. त्यामुळं गोवा 61 कमी जरी जागा असल्या तरी हे आपण ब्लेसिंग इन डिस्गाईज म्हणू शकतो. हा देखील पर्याय तुम्ही निवडा, बिंदास निवडा. जर तुम्हाला सिलेक्शन बद्दल थोडीफार धाकधूक असेल तर बिंदास तुम्ही गोव्याला अप्लाय करा, नंतर शिकता येतं. गुजरातसाठी गुजराती लागतं. ऑफकोर्स सोपी लँग्वेज आहे, पण जागा कमी आहेत. MP, राजस्थान, UP मध्ये जागा आहेत. UP मध्ये जागा चांगल्या, पण सगळ्यात जास्त बघा कॉम्पिटिशन इथंच असणार आहे. त्यामुळे आय वोंट रिकमेंड दीज 3. पण यासाठी मात्र आपल्यासाठी 1, 2, 3 महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी 3 पर्याय ओपन आहेत. 3 पैकी तुम्ही विचारपूर्वक कुठले तरी स्टेट निवडा, आणि यामध्ये तुम्हाला माझी काही मदत लागली तर तुम्ही बिंदास मला कॉल करू शकता. आता अजून काही महत्त्वाचे मुद्दे. दुसऱ्या राज्यातून आपल्या राज्यात ट्रान्सफर होते का? म्हणजे जर सपोज तुमचं कर्नाटकमध्ये सिलेक्शन झालं तर तुम्ही परत महाराष्ट्रामध्ये याल का? तर याचं उत्तर आहे नाही. नाही होणार तुमचं सिलेक्शन. ॲज अ क्लर्क म्हणून तर ट्रान्सफर नाही होणार, पण जर तुम्ही ऑफिसर म्हणून प्रमोशन घेतलं तर तुम्ही महाराष्ट्रामध्ये येऊ शकता. दुसरी गोष्ट, तुम्ही जर वुमन असाल आणि तुम्ही सपोज आता तुम्ही कर्नाटकमध्ये वर्किंग आहात, तुमच्या हजबंडचं सिलेक्शन कुठल्या तरी सरकारी नोकरीमध्ये आहे आणि तो सरकारी महाराष्ट्र शासनामध्ये आहे किंवा अजून कुठल्या केंद्र सरकारच्या नोकरीमध्ये तो असला तर जिथं त्याचं पोस्टिंग असेल त्या राज्यामध्ये तुम्हाला ट्रान्सफर मिळू शकते. बाकी इतरांना मिळणार नाही. आणि जरी मिळाले तर हे लवकर मिळणार नाही. खूप हेक्टिक प्रोसेस आहे. कास्ट आणि EWS सर्टिफिकेट हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. याकडे बरेचसे उमेदवार दुर्लक्ष करतात, त्यामुळं परीक्षा आधीच ते स्पर्धेतून बाहेर पडतात. तर लक्षात घ्या, तुम्ही ज्या कॅटेगरीमधून अप्लाय करणार आहे त्या कॅटेगरीचं तुमच्याजवळ सर्टिफिकेट असलं पाहिजे. ऑफकोर्स तुम्ही जनरलला अप्लाय करत असाल तर त्यासाठी कुठलंही सर्टिफिकेट लागत नाही, पण जर तुम्ही SC, ST, OBC, EWS या कॅटेगरीमधून अप्लाय करणार असला तर तुम्हाला त्याचं सर्टिफिकेट हे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या फॉर्मॅटमध्ये असायला पाहिजे. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या फॉर्मॅटमध्ये हे सर्टिफिकेट असलं पाहिजे. यासाठी तुम्हाला जवळच्याच महाई सेवा केंद्रामध्ये जायचं आहे. त्यांना सांगायचं की मला सेंट्रल गव्हर्नमेंट फॉर्मॅटमध्ये मला माझं कास्ट सर्टिफिकेट काढायचं आहे. ते तुम्हाला डॉक्युमेंटची लिस्ट सांगतील आणि ते तुम्हाला घेऊन यायचं आहे. हे जे तुमचं सर्टिफिकेट आहे ते 1 वर्षासाठी OBC आणि EWSचं व्हॅलिड असतं आणि SC STचं 1 टाइम काढावं लागतं. आता जे OBC आणि EWS आहेत त्यांनी लक्षात घ्या, त्यांचं जी तारीख आहे ही 1 एप्रिल
2026 च्या नंतर हे तुमच्याजवळ काढलेलं असलं पाहिजे. फॉर्म भरताना तुमच्याजवळ हे नसलं तरी चालेल, पण आता तुम्हाला हे काढून ठेवावं लागेल. जॉईनिंग पर्यंत तुम्हाला हे कधीही काढू शकता तुम्ही, आणि जॉईनिंगच्या वेळी तुम्हाला ते द्यावं लागेल तिथं. त्यामुळे महत्त्वाचा मुद्दा आहे, जे OBC EWS सर्टिफिकेट ज्यांच्याजवळ नाही आहे त्यांनी सगळ्यात आधी ते काढून घ्या. सेंट्रल गव्हर्नमेंट फॉर्मॅटमध्ये काढून घ्या. त्यानंतर फॉर्म भरताना जर काही मिस्टेक झाली तर त्या मिस्टेक रेक्टिफाय करण्यासाठी, एडिट करण्यासाठी जी लास्ट डेट आहे 21 ऑगस्ट, याच्यानंतर परत 2 दिवसाचा कालावधी मिळतो. या 2 दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्ही फी भरून परत तुमची मिस्टेक रेक्टिफाय करू शकता. जे मी रिकमेंड करणार नाही, अशी वेळ कुणावरही येऊ नये, पण जर आलीच तर ती सुविधा देखील IBPS ने दिलेली आहे. त्यानंतर पेमेंट फेल्युअर, जर तुमचं फॉर्म भरताना तुम्ही UPI जर सिलेक्ट केला आणि UPI मधून तुमचं पैसे कट झाले पण अजूनही फॉर्म तुमचा इनकम्प्लीट दाखवत असेल, किंवा परत एकदा लॉग इन केल्यानंतर अजूनही फॉर्म पेमेंट करा असा ऑप्शन येत असेल, तर काय करायचं? तर लक्षात घ्या, परत एकदा पेमेंट करा. जे आधी पैसे कट झालेले आहेत ते तुम्हाला ऑटोमॅटिकली परत मिळतील. पण तुम्हाला एकदा चेक करायचं आहे परत एकदा लॉग इन करून की आपला खरंच फॉर्म सबमिट झाला आहे का. तुम्हाला पेमेंटचा ऑप्शन दिसत असेल तर फॉर्म तुमचा सबमिट नाही झाला, परत एकदा पेमेंट करा. आधी भरलेलं निश्चितच तुम्हाला परत मिळेल. ईमेल किंवा मेसेज मिळाला नाही असं देखील बऱ्याच मुलांचे मला कॉल येतात. घाबरू नका, ईमेल मेसेजेस हे थोडेसे उशिरा मिळतात, त्यामुळं याच्याबद्दल एवढं काय पॅनिक होण्याची आवश्यकता नाही. फॉर्म जो आहे तो लवकरात लवकर भरा. 21 ऑगस्टची वाट बघू नका. जेवढ्या लवकर तुम्ही फॉर्म भराल तेवढे तुम्हाला कमी त्रास होईल. त्यामुळे फॉर्म लवकरात लवकर भरा. आता यासाठी बघा, आपली बॅच सुरू झालेली आहे. ही बॅच तुम्ही ऑनलाईन, ऑफलाईन, हायब्रिड या 3 फॉर्मॅटमध्ये करू शकता. यासाठी जर कॉन्टॅक्ट करायचा असेल तर हा नंबर दिलेला आहे. खाली देखील तुम्हाला ही पट्टीवर नंबर दिसत असेल, 76 20 49 74 71. यावर तुम्हाला संपर्क करायचा आहे. थँक्यू. आणि जर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त अजून काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. मी प्रत्येक तुमचा डाऊट कमेंट सेक्शनमधला रिझॉल्व करण्याचा प्रयत्न करेन. आणि हा व्हिडिओ जर कोण तुमचा मित्र ग्रॅज्युएशन करत असेल, ज्याला ही एवढी मोठी संधी आहे हे माहीत पण नसेल, तर त्याला नक्की शेअर करा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळं तुमच्या मित्राचं आयुष्य बदलू शकतं. धन्यवाद.